तर जय महाराष्ट्र सर्वांना जय शिवराय मित्रांनो. मी पुन्हा एकदा तुमच्या सर्वांसाठी नवीन व्हिडिओ घेऊन आहे. आज आपण चाललोय मित्रांनो लोणावळ्याला जाण्याचं कारण म्हणजे महत्वाचं म्हणजे मला तुमच्यावर बघू शकता एकविरा चैत्र नवरात्री निमित्त दरवर्षी एकविराची पालखी सोहळा असतो कारनेर गडाला. आणि प्रत्येक वेळी मी तुम्हाला सांगितलेलं आहे की आपल्या युट्यूब चॅनलचं काय होईल काय नाही होईल मला माहिती नाही, पण एक तर आपल्या सिद्धीनगरची पालखी आहे आपल्या एकविराचा पालखी सोहळा, तर तुम्हाला मी दरवर्षी दाखवायचा प्रयत्न करणार. त्याचा आज आपला दुसरा वर्ष आपला पालखी सोहळा कव्हर करायचा आणि माझ्या आयुष्यातला एकविराला पालखी सोहळा जाण्याचा मित्रांनो 18वं वर्ष आहे. म्हणजे गेले 18 वर्षापासून चालून मी जातोय एकविराच्या पालखी सोहळ्यासाठी. भव्य दिव्य असताना मित्रांनो पालखी सोहळा असतो आणि आम्हा तमाम एकविराई भक्तांना ना या दिवसाची आतुरता असते की एकविराचा पालखी सोहळा कुठे कधी येणार आहे. कारण का आम्ही दरवर्षी आम्ही दिवस मोडत असतो, महिने मोडत असतो. कारण का आमच्या एकविराई भक्तांसाठी ना तर दिवाळी दसरा सगळं आमच्यासाठी सर्व सण एकाच दिवशी असतात मित्रांनो. तर तेच तुम्हाला मी दाखवायचा थोडा प्रयत्न करेन. एवढा मी पालखी सोहळा किती शूट करेन माझ्याकडून मला माहिती नाही, कारण का आपल्याला उत्सुकता असते ती म्हणजे आईचं दर्शन घ्यायचं, आईच्या पालखीला खांदा लावायची. पण जेवढा शक्य होईल ना मित्रांनो पालखी सोहळा कव्हर करण्याची तर मी तुम्हाला दाखवायचा प्रयत्न करेन. आणि जर मित्रांनो तर तुम्ही कधी आला असेल एकविरा पालखी सोहळा तुम्हाला माहिती मजा काय असते. आणि जे पहिल्यांदा पालखी सोहळा बघता आपल्या युट्यूब चॅनलमधून तर मित्रांनो तर यावर्षी तुम्हाला जमणार नाही, शक्यता नाही तुम्हाला याची. तर मित्रांनो मी पुढे 2026 मध्ये तुम्ही पालखी सोहळ्याचा आनंद तुम्ही नक्कीच घ्यायला या कारणे गडावरती. तर मित्रांनो तुमचा जास्त वेळ नाही घेतात. आता सध्या तर मी एक्सप्रेस हायवेच्या बाजूला उभा आहे आणि माझ्यावर ना माझा मित्र साहिल तो सध्या शूट करतोय. आम्ही दोघं चाललोय पालखी सोहळ्यासाठी मित्रांनो बाईकवर. यावर्षी पहिल्यांदा मी फॅमिली नाही आहे, माझ्यावर प्रसन्न असतो तुमची वहिनी असते ते नाही प्रसन्नाची एक्झाम आहे म्हणून. बाकीचे माझे परिवार माझे मित्र सगळे पोचले फक्त आमची वाट बघतायत पोचण्याची. तर जास्त वेळ नाही घेत आहे, पटकन जाऊ आईच्या पालखी सोहळ्यासाठी. चला तर मित्रांनो बघा हाच होता तो आपला झाड आहे. आपला व्हिडिओ काढतो आपला साहिल असतो आपल्याबरोबर प्रत्येक वेळी. मी मुद्दामून आहे ना तो हेल्मेट घातल्यावरती व्हिडिओ चालू केली आहे. कारण काही या आंबाचा आहे ना चेहरा नाही दिसला पाहिजे कोणाला, कारण का बऱ्याचशा पोरी याच्यावरती आता पिझा झाल्या आहेत आणि याच्या पोटावर. चला आपण निघू. हा बघा आपला एक्सप्रेस हायवे आहे आणि आपण एक्सप्रेस हायवेला गाडी टाकत नाही आहे. एकदा टाकलेली गाडी 1.5 किलोमीटरने भाऊ परत आलाय. हा आपला एकविराईचा रस्ता आहे एक्सप्रेस हायवे यशवंतराव चव्हाण दुर्गती मार्ग. आपण तिकडून नाही जात आपल्या ट्रॉफिकमधून चाललो आहे. तर मित्रांनो ही आहे स्वर्ग सुखाची वाट. आपली ही वाट आपल्या आईच्या दरबारात जाते. बहुतेक आज ना सगळ्या गाड्या फक्त कारल्याला चाललेल्या आहेत. आपण सध्या आहेत ना खंडाळा घाटात जुना मार्ग आहे आपला शिंगरोबानी देवानी आपल्याला शोधून दिलेला इंग्रजांच्या जमान्यामध्ये तोच आहे. आज बऱ्याच वर्षानंतरला ना बाईकनी चाललोय. हे मंदिर काय पडूया नाही लांबून शिंगरोबा शिंगरोबा हे देवाने म्हणजे हा घाट शोधून दिलेला. काय करू रे मित्रांनो. आपण आता खंडाच्या घाटात चढलेलो आहे. हा बघा पूर्ण खंडाचा घाट आहे. खाली पूर्ण आपल्याला खोपोली शहर दिसतोय. आता हीच वाट आपल्या आईच्या दरबारात जाईल आपल्याला घेऊन. हीच आपली आहे मित्रांनो स्वर्ग सुखाची वाट. ज्या वाटेवर आपण वाटवर असतो या वाटेला आपल्याला कधी जायला भेटेल आईच्या. तर आज तो दिवस आला आहे आणि जाऊ आता पटकन आईच्या चैत्र पालखीला.
फायनली मित्रांनो आपण आता कारल्याच्या डोंगरात पोहोचलेलो आहे. आता आपण 5 पायरीला पोहोचलो. 5 पायरीपर्यंत आपण गाडी आणली आहे. बहुतेक मंडळी आपली खाली भेटले, आता बहुतेक आता वरती भेटतील. आपण चाललो आता पालखी सोहळ्यासाठी मित्रांनो. तर मला काय सारखा मध्ये यायला जमत नाही आणि इकडे ऍक्च्युली ना कारल्यामध्ये पाऊस सुद्धा चालू झालेला आहे. दोन्ही पण म्हणजे एकीकडे आपल्या आईची आज पालखी सोहळा आनंदाचा दिवस आणि सोपवायला ना वरुण राजा सुद्धा आलेला आहे. जिकडे ऊन होत होता तिकडे आता खूप सारा पाऊस याची तयारी झालेली आहे मित्रांनो. तुम्हाला दाखवतो इकडचा नजारा कसा झालाय. तसं काय संध्याकाळचे 7 ते 8 वाजता त्या दाखवतो. हे बघा इकडे ना पूर्ण पाऊस भरलाय, त्यासाठी तर खूप सारा पाऊस पडतोय. आणि आता ना हा बघा आपल्याला वरती जायचं आहे डोंगरात आणि पूर्ण पाऊस आलाय आणि इकडे तर संध्याकाळ झाल्यासारखं वाटतंय. आणि आज मित्रांनो आपला मित्र साहिल आहे ना पॅन्ट खाली आहे बंधनं नाचणार आहे ना. आज पॅन्ट खाली आहे बंधनं नाचणार आहे कारण का भाऊ पुढे आमचे बेल्ट नाही आहे. आज तो कितींदा पॅन्ट वरती करतोय ते फक्त तुम्ही कमेंट मध्ये सांगा मला नाचताना. त्याला काय दिलं तिकडे माकडांनी मागची केळी ठेवलेली ती त्यांना देण्यात येणार आहे. पण जरा जास्त ना वेळ घेते, आपण जाऊया पालखी सोहळ्यासाठी. आपली आईची पालखी आपला सोहळा आपल्याला यशस्वीरित्या पार पाडायचा आहे हे आपण सगळ्यांनी लक्ष ठेवायचं. आपला हात ते कर्तव्य. थोडीशी लाईट बंद करायची, पालखी जवळची लाईट आपण बंद करायची. कैसे